तोफेचा आवाज झाला. स्वराज्याचा सूर्य सुरक्षित पोहोचला होता. पण त्या आवाजाची वाट बघत एक योद्धा खिंडीत रक्ताच्या थारोळ्यात उभा होता. बाजीप्रभू देशपांडे, ज्यांच्या रक्ताने ती घोडखिंड पावनखिंड झाली. 300 मावळे आणि समोर 5000 शत्रू. हे गणिताच्या पुस्तकात बसणारं नव्हतं आणि झाली. हे फक्त स्वराज्याच्या वेळात बसणारं होतं. बाजींच्या अंगावर एक नव्हे, दोन नव्हे, तर शेकडो वार झाले. पण जोपर्यंत राजांचा तोफेचा इशारा मिळत नाही, तोपर्यंत मृत्यूलाही त्यांनी थांबवून धरलं होतं. जर बाजीप्रभूंनी ती खिंड लढवली नसती तर आज आपण आणि आपलं स्वराज्य इथे असतं का? हा केवळ इतिहास नाही, हा पराक्रमाचा कळस आहे. शिवाजी महाराजांनी आपल्याला एकच शिकवलं, संकट कितीही मोठं असू द्या, जर तुमचं नियोजन आणि तुमच्यावर जीव ओवाळून टाकणारी माणसं सोबत असतील तर जगातील कोणतीही शक्ती तुम्हाला हरवू शकत नाही. अशा निष्ठावंत मावळ्यांचा आणि छत्रपतींच्या या पराक्रमाचा तुम्हाला अभिमान वाटत असेल तर कमेंटमध्ये जय शिवराय लिहायला विसरू नका. आणि आपल्या इतिहासाची ही झेप सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. जय भवानी, जय शिवाजी.